सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दिस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत गवारीची भाजी. तर त्यासाठी मी इथे सर्वप्रथम गवार नीट करून इथे मी धुवून घेतलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता गवार किती सुंदर दिसत आहे. खूपच हिरवीगार अशी गवार इथे दिसत आहे. आता मी इथे एका कढईमध्ये गवार पाण्यातून धुवून स्वच्छ काढून टाकलेले आहे आणि गॅस मिडियमच ठेवलेला आहे. आता इथे गवारीमधलं सर्व पाणी आटून घ्यायचं आहे आणि पाणी आटल्यानंतरच इथे तेल घालून घ्यायचं. तर इथे मी साधारणपणे 3 ते 4 मिनटे गवार हलवून घेतलेली आहे आणि आता मी ते तेल घालणार आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी इथे आता तेल घालून घेत आहे. साधारणपणे मी इथे 2 चमचे तेल घालून घेणार आहे. आणि आता गवार नीट हलवून घेऊया. आणि तुम्ही यापूर्वी कधी गवारीची भाजी खाल्ली आहे का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाकोणाला गवारीची शेंगा सोलायला आवडत नाही तेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सॉरी, इथे मी सोलायला बोलले, नीट करायला आवडत नाही हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर इथे मी गवारीमध्ये साधारणपणे अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालून घेतलेलं आहे. तुम्ही लाल तिखट घालण्याऐवजी खूप साऱ्या जणांना मिरची आवडते तर तेही घालू शकता. आणि मी इथे ऑरेंजचा ज्यूस पित आहे, ही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि मी इथे गॅस मिडियमच ठेवलेला आहे. त्यानंतर इथे मी मीठही घालून घेतलेलं आहे. त्यानंतर साधारणपणे 5 ते 6 मिनटे इथे आपली गवारची शेंग उकळलेली आहे. त्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा कूटही घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर साधारणपणे 10 ते 15 मिनटांनी तुम्ही पाहू शकता आपली गवारीची शेंग रेडी झालेली आहे. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ही गवारीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा.